आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना प्रथमतः मी विनम्र अभिवादन करते। त्याच पद्धतीने प्रभाग क्रमांक 14 घोरपडी कोरेगाव पार्क मुंडवा या भागामध्ये राजगी आळी या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह या ठिकाणी आज तुषारभाऊ राजगे यांच्या माध्यमातून स्थानिक वस्तीमधली महिला आणि आमच्या सहकारी नगरसेविका सुरेखाताई कवडे यांच्या समवेत आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला विनम्र अभिवादन करण्यास पुष्पहार घालून आज या कार्यक्रमाला आम्ही सर्व उपस्थित राहिलेलो आहे। आणि आज म्हणजे अण्णाभाऊ साठे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याबाबत आपल्या सर्वांनाच माहिती आहे की त्यांचं केवढं मोठं योगदान आहे। आज समाज परिवर्तनामध्ये हा त्यांचा खूप मोठा एक योगदान होतं आणि त्यांनी त्यांच्या माध्यमातून अनेक समाज परिवर्तक असे जी घटना होत्या किंवा स्वातंत्र्याचा पण जो लढा होता त्याच्यामध्ये पण त्यांचा खूप मोठा सहभाग आहे। आणि आज मी नेहमी सांगत असते की आज आपण समाजामध्ये जर वावरू शकत असो तर सर्व महापुरुषांचं जे बलिदान आहे, त्याग आहे, त्या त्यागामुळं आपण आज सर्वजण समाजामध्ये उंच मान करून जगू शकतो। आणि ही शिकवण म्हणजे आपल्या महापुरुषांची महामातांची जी आहे ते आपण येणाऱ्या युवा पिढीला हे गोष्टी समजलं पाहिजे की त्यांचं त्याग काय होतं, की त्यांनी आपल्यासाठी काय कष्ट घेतलेले आहेत। आणि आज जे आपण भविष्य बघत आहोत किंवा एक भारत बघत आहोत किंवा महाराष्ट्र बघत आहोत जिथं आपण सन्मानाने जगू शकतो तर ह्या सर्व महापुरुषांच्या त्यागामुळं आहे। आणि येणाऱ्या पिढीला किंवा येणाऱ्या युवकांना ह्या गोष्टींची जाणीव करून दिली पाहिजे। मी तर नेहमी म्हणत असते प्रत्येक महापुरुषांची प्रत्येक महामातांची ही पुण्यतिथी किंवा त्यांचं जयंती ही साजरी झाली पाहिजे। आणि अशा उपक्रमामधून गवळी आळीमध्ये राजगी आळीमध्ये तुषारभाऊ राजगे यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम पार पडत आहे। आणि नव्याने समाविष्ट झालेला म्हणजे मुंडवा आणि मगरपट्टा आता प्रभाग क्रमांक 14ला जोडला गेलेला आहे। आणि तुषारभाऊंच्या माध्यमातून अनेक वेळेला इथं वेगवेगळे उपक्रम जयंती असो किंवा पुण्यतिथी महापुरुषांची असो त्यांच्या माध्यमातून राबवत असतात। तर या असा चांगला कार्यक्रम आणि आयोजित केल्याबद्दल मी त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करते। आता तुम्ही म्हणाला की महापुरुषांना सर्व मान मिळाला पाहिजे किंवा महापुरुषांना अभिवादन केलं आहे, त्याबद्दल की भारतभर मागणी चालू आहे की साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, त्याबद्दल आपलं मत काय? आमचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेबांनी पण अनेक वेळेला या मुद्द्यावर मुद्दा उपस्थित केलेला आहे की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न भेटला पाहिजे। आणि आमच्या पक्षाचे नेत्यांनी तर ही मागणी केलेली आहे, पण आम्ही सर्वसामान्य या प्रभागात ते नगरसेवक समाजकार्य म्हणून असू आमची पण निश्चितपणे हीच मागणी आहे। राजगी आळीमध्ये मुंडवा या ठिकाणी आम्ही लोकशाहीर आपले जे पुण्यतिथी या ठिकाणी साजरी केलेली। आणि ह्या राजगी आळीमधले आपले अतुल राजगे असतील, आमच्या सर्व महिला भगिनी असतील, आपले अण्णाभाऊ साठेंची या पुण्यतिथीच्या निमित्तानं आम्हाला या ठिकाणी येण्याचा योग त्यांच्यामुळं मिळाला। आणि आम्ही या ठिकाणी येऊन अण्णाभाऊ साठेंना या ठिकाणी अभिवादन केलं। आणि या पुण्यतिथीच्या निमित्तानं मी एक आपल्या सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी आवाहन करू इच्छिते की आपण पुण्यतिथी आणि जयंत्या ह्या महापुरुषांच्या साजऱ्या करतो, पण त्यांचा आदर्श घेऊन जर समाजामध्ये जर थोडं का होईना आपण त्यांच्या मार्गदर्शनाच्या त्यांच्या कार्याच्या आपल्या डोळ्यासमोर जर याद्या ठेवल्या आणि त्यातनं जर आपलं या समाजासाठी थोडंफार का होईना योगदान जर मिळालं तर खरंच आपण आपल्या भागाचा, आपल्या देशाचा, आपल्या गावाचा विकास करू शकतो। अण्णाभाऊ साठेंचं जर कार्य पाहिलं तर फार मोठं कार्य आहे, परंतु या कार्याच्या तुलनेने आज आपण पाहतो फक्त पुण्यतिथी आणि जयंतीच आपण त्या ठिकाणी साजरी करताना प्रामुख्याने कार्यकर्ते दिसतात। परंतु आज मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे अतुल राजगे हे असं तुषार राजगे हे असं न करता या त्यांच्या परिसरामध्ये इतकं छान काम करतायत की लोकांच्या अडीअडचणी समजून घेऊन लोकांना रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये त्यांच्या काही गरजा आहेत त्या ठिकाणी आमच्यासारख्यांच्या माध्यमातून सोडवण्याचा त्यांचा प्रयत्न या ठिकाणी असतो। आणि खरंच चांगलं कार्य त्या माध्यमातून होतं आहे। ह्या अण्णाभाऊ साठे सभागृहामध्ये मी दोनदा या ठिकाणी येण्याचा योग आला
अतिशय चांगलं काम या वस्तीमध्ये चाललेलं आहे आणि यापुढेही त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होईल अशी मी त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करते. आम्हाला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी तुषार राजगेंचं आणि त्यांच्या सर्व मंडळाचं या ठिकाणी आभार व्यक्त करते. भारतभर आता निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान नोंदणी चालू आहे नागरिकांची, त्याबद्दल काय सांगाल आपण? आज आपण पाहतो SIR प्रत्येक ठिकाणी चालू आहे, परंतु नागरिकांचाही सहभाग त्यामध्ये असणं गरजेचं आहे आणि शासनाने ही योजना आणली आहे अतिशय चांगली आहे. कारण प्रत्येक इलेक्शनच्या टायमिंगमध्ये आम्ही प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी असतो, त्यावेळेस कोणाची तरी नावं, एका कुटुंबातली नावं 4 ठिकाणी 4 केंद्रावरती गेलेली आपल्याला पाहायला मिळतात आणि नाहक त्रास त्या नागरिकांना त्या दिवशी होत असतो. परंतु ह्या मॅपिंगच्या माध्यमातून जी बाहेर गेलेली लोक आहेत त्यांची नावं त्या ठिकाणी पत्त्यावरती जातील, कारण आधार कार्डच्या माध्यमातून जे काही पत्ते असतील त्या पत्त्यावरती त्यांचे वोटिंग त्या ठिकाणी होईल आणि खऱ्या अर्थानं जो मतदार आहे तो त्या ठिकाणी आपला हक्क बजावू शकतो. परंतु असं होतं आहे की आज ज्या ठिकाणी मॅपिंग करायला जे गव्हर्नमेंटनी शिक्षक लोक दिलेत त्यांना ते काम एरिया माहिती नसल्यामुळं त्याला विलंब होतो आहे आणि त्यांना स्कूलमध्ये जाऊन टीचर लोकांना परत हेही काम करावं लागतं. म्हणजे एका व्यक्तीला 2-2 ठिकाणी काम करण्याची जी काही आपण गव्हर्नमेंटने नेमलं आहे, परंतु ते एक त्याला त्यांच्या दृष्टीने हेडेक होते, कारण 2 ठिकाणी एक व्यक्ती काम करूच शकत नाही. यासाठी सेपरेट यंत्रणा हवी आहे. मला गव्हर्नमेंटला हे सांगायचं आहे सरकारला की सेपरेट यंत्रणा ह्यावरती हवी आहे, जेणेकरून हे काम करत असताना त्याला दुसरं काम न देता ह्या कामावरती त्याचा फोकस असायला हवा. आणि ह्या माध्यमातून आपण पाहतोय बऱ्याच ठिकाणी 25-30% हे काम आत्तापर्यंत झालेलं आहे, परंतु ह्याला विलंब लागणार आहे. हे 2-2 वर्ष चालणारी कामं आपण 1-2 महिन्यात जर संपवायचं पाहिलं तर हे होणार नाही आहे. म्हणून याला कुठंतरी कालावधी वाढवून द्यावा सरकारने. आणि हे काम छान आहेच, परंतु याला अजून एक चांगला हातभार लागण्यासाठी एक कालमर्यादा वाढवली पाहिजे आणि नागरिकांमध्ये जनजागृती व्हायला पाहिजे की हे जर तुम्ही केलं तर तुमचं हक्काचं मतदान तुम्हाला त्या ठिकाणी करता येणार आहे. जर हे नाही केलं मॅपिंग तर तुमचं तुम्ही मतदानापासून वंचित राहणार आहात. जो काही तुम्हाला प्रतिनिधी निवडून द्यायचा आहे तो तुम्हाला देता येणार नाही. एवढं चांगलं महत्त्वाचं काम असताना नागरिकांनी त्या ठिकाणी सतर्क राहायला हवं, एवढंच मी या ठिकाणी सांगते. ह्यानंतर ते जे आता जे नागरिकांच्या मतदान नोंदणी चालू आहे त्यानिमित्ताने आणि बॅलेट पेपर हे मतदान नोंदणी करून बॅलेट पेपर येणार आहे, ह्याबद्दल काय सांगाल? आता नवीन जे मतदार नाव नोंदणी जी होणार आहे तर ते ऑलरेडी मॅपिंगमध्ये जाणार आहे, त्याचं नाही. पण जुने जे काय 2002च्या यादीमध्ये जी नावं आहेत त्याचं आता हे मॅपिंग करणं गरजेचं आहे. त्यांनी जर केलं नाही तर त्यांचं नाव त्या ठिकाणी त्या यादीतनं वगळलं जाणार आहे. हे मतदान नोंदणी झाल्यानंतर बॅलेट पेपर येणार आहे का अशी चर्चा नागरिकांमधून होत आहे, त्याबद्दल काय सांगाल? असं बोल ते आता गव्हर्नमेंटनी त्या दृष्टीने पुढचं पाऊल उचलायला हवं की जे नवीन नावं नोंदणी होते त्याला बॅलेट पेपर ते यायलाच हवं ना. त्यांचं नाव त्या ठिकाणी मॅपिंगमध्ये घेणार कसं ते होईल, पुढची प्रोसिजर होईल. परंतु आत्ता सध्या मॅपिंग 2002च्या यादीनुसार चालू आहे.